सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, आमच्या मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, आम्हा सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने या विभागाच्या नगरसेविका वीणा पुरुषोत्तम उगले यांच्या माध्यमातून आज आम्ही शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये छाया हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, अधिकारी आणि विशेषतः आमचे डॉक्टर सतीश देशपांडे साहेब आणि त्यांची सर्व टीम, ह्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। संस्कृतमधलं वाक्य आहे, आरोग्यम धनसंपदा। भरपूर काही असेल आणि आरोग्य जर नसेल तर त्या असलेल्या संपत्तीला उपयोग नाही। संपदा पाहिजे आणि ती संपदा म्हणजे आरोग्यम धनसंपदा। आणि हे औचित्य साधून ह्या निमित्ताने तळागाळातील लोकांना, सर्वसामान्यांना ह्याचा लाभ व्हावा म्हणून आम्ही आज हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। विभागातील नागरिकांनी उदंड आणि प्रचंड प्रतिसाद ह्या शिबिराला दिलेला आहे। या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन या निमित्ताने मी पंचायत समिती अंबरनाथ, उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ आणि ठाणे सिव्हिल हॉस्पिटल क्षयरोग विभाग ठाणे यांच्या वतीने माननीय डॉक्टर दिनेशजी सुतार सर, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या वतीने आणि आजच्या या विभागाच्या माजी आरोग्य सभापती, विद्यमान नगरसेविका माननीय वीणा पुरुषोत्तम उगले यांच्या वतीने मी समस्त अंबरनाथकरांना, अंबरनाथ तालुक्याला आव्हान करेल की या देशातून आपल्याला टीबी मुक्त करायचं आहे। आणि आत्ता सध्या आपल्या जिल्ह्यात, देशात टीबी मुक्त भारत हा कार्यक्रम चालू आहे। त्या निमित्ताने मी अंबरनाथकरांना विनंती करू इच्छितो की 14 वर्षावरील जे कोणी असतील लेडीज, जेंट्स यांना विनंती करेल की आपण आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन, शासकीय केंद्रात, सब सेंटरवर जाऊन, हॉस्पिटलमध्ये आपण एक्सरेची तपासणी करून घ्यायची आहे। आम्ही प्रत्येक विभागात जाऊन मोफत चेस्ट एक्सरे छाया हॉस्पिटल पंचायत समितीच्या वतीने करणार आहोत। तरी जे 60 वर्षाच्या पुढील जे कोणी रुग्ण असतील किंवा आपले जे सर्वसामान्य माणसं असतील किंवा भगिनी असतील, बंधू भगिनी, यांना विनंती करेल की आपण येऊन तपासणी करायची आहे। त्याचबरोबर ज्यांना खोकला वगैरे आहे किंवा दम लागतोय किंवा ज्यांनी पूर्वी 5 वर्षापूर्वी ज्यांनी टीबीचं औषधं खाल्लेली आहेत, ज्यांना डायबिटीज आहेत, जे स्मोकर आहेत, ज्यांनी व्यसनं केलेली आहेत, अशा लोकांना देखील मी आव्हान करतोय की आपण जवळच्या सेंटरवर, जिथे जिथे आमचे आरोग्य शिबिर आहेत त्या ठिकाणी जाऊन आपले चेस्ट एक्सरे आपण करायचा आहे। त्याच ठिकाणी आपल्याला थुंकीची चेकसाठी डबी देखील दिले जाणार आहेत। फाल्कन ट्यूब आमच्याकडे गव्हर्नमेंटच्या वतीने, हॉस्पिटलच्या वतीने आपल्याला दिल्या जाणार आहेत। त्या तुम्ही जाऊन चेकअप करा आणि आपण निरोगी राहा, हे आव्हान मी आपल्या शासकीय हॉस्पिटलच्या वतीने करतो। मी एक उदाहरण सांगेल की आपल्याकडे सीबीनेट जीन एक्सपर्ट मशीन बसवलेली आहे, ती आपणाला पूर्ण मोफत सेवा देते। आपण प्रायव्हेटमध्ये जर थुंकी चेक केली तर आपल्याला 4,500 ते 5,000 रुपयाचा केवळ थुंकी चेक करायचा खर्च आहे। तरी पण मी पुन्हा एकदा आपल्या शासनाच्या वतीने आपणाला आव्हान करतो की आपल्या घरातील 14 वर्षावरील पूर्ण जी कोणी लोक आहेत सगळ्यांनी येऊन चेस्ट एक्सरे करून घ्या आणि आपल्याला कुटुंबाला निरोगी ठेवा। आजच्या या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने मी समस्त अंबरनाथकरांना विनंती करेल की आपण या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपलं कुटुंब निरोगी ठेवा। आणि शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र।
आज आपल्याला माहिती आहे, आज 60वा शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्त आहे. ओगले महाराजांनी आत्ता सांगितलं, की म्हणजे मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी आणि मराठी लोकांसाठी खरं तर शिवसेनेचा जन्म झाला 60 वर्षापूर्वी. आणि हे पहिले तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपले हिंदू हृदय सम्राट परमपूज्य बाळासाहेब ठाकरे यांनी हे तर नेहमी मराठी माणसासाठीच काम करत आलेले आणि आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. आम्ही पण शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेसाठी काम करतो, त्याचा आम्हाला खरंच अभिमान आहे. आणि आपले ओगले महाराज आणि मॅडम ओगले, मिसेस ओगले, वीणाताई ओगले ह्या अंबरनाथच्या नगरसेविका आहेत. ते पण नेहमी म्हणजे बघावं तेव्हा त्यांच्या स्टेटसवर त्यांचं काही ना काही अपडेट असतं, की ते समाजसेवेसाठी काही ना काही काम करतात. तर म्हणजे खरंच खूप अभिमान वाटतो, की आम्ही शिवसेनेत आहोत, आम्ही आर शिवसेना फॅमिली. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे, शिवसेना ही लोकांसाठी काम करते, तळागाळातल्या लोकांसाठी काम करते, सर्वांना धरून चालते. आणि शिवसेना ही म्हणजे 80% समाजकारण, 80% बरोबर समाजकारण आणि 20% राजकारण एवढेच चालते. आणि शिवसेना नेहमी लोकांसाठीच काम करते. आणि त्यामध्ये आपल्या विनाताई ओगले मॅम म्हणा, आपले ओगले महाराज म्हणा, हे तर नेहमी म्हणजे आता तुम्ही माझ्या मते हा पहिला उपक्रम असेल जो वर्धापन दिनानिमित्त, इट इज वन ऑफ द बेस्ट उपक्रम मी बनू शकेल. कारण टीबी हा असा आजार आहे, की तो एकदा लागला ना, की ते तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. तरी आता टीबीवर तर चांगले उपचार निघालेले आहेत, पण लोकांना टायमावर डायग्नोस होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे ओगले महाराजांतर्फे, मॅडमतर्फे हा खूप म्हणजे कौतुकास्पद प्रोग्राम आहे. कारण आपण टायमावर स्कॅनिंग केलं, कधी कधी आपल्याला चेस्टमध्ये काय चाललंय कळत नाही. आणि हे तर डिजिटल एक्सरे, यू विल गेट इन्स्टंट रिझल्ट. तर काही म्हणजे मी पण ऑब्व्हियसली छाया हॉस्पिटलचे खरंच त्यांची टीमचे पण खूप धन्यवाद. आणि तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार आहे. तर मी म्हणजे हा साहेबांनी खूपच छान उपक्रम राबवलेला आहे. मी तर सगळ्यांनी विनंती करेन, की प्रत्येकाने चेस्ट एक्सरे काढून घ्या, बिकॉज यू नेव्हर नोज व्हॉट इज इनसाइड. सो ओगले महाराज आणि मॅडम खरंच खूप छान प्रोग्राम आहे. आणि सर्वांना परत एकदा शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जय महाराज.